crab legs आणि हे कुठून आले? These are came from all the way from. आता करीसाठी थोडेसे गार्लिक लागणार आहेत. कोकम मस्त मॅरिनेट झालेला आहे. हॅलो, माझ्या मागे बघू शकत असाल तुम्ही, खूप उजेड आहेत. वाजलेले आहेत 4:30 संध्याकाळचे. तर आम्ही जाणार आहोत खाली. पण माझ्या मागे बघायचं सांगायचं कारण असं की 4:30 वाजता पण हा उजेड आहे, जो काही महिन्यांपूर्वी म्हणजे पूर्ण काळोख असायचा. सो आत्ता थोडं स्प्रिंग चालू होईल, त्यामुळे चांगलं वातावरण चालू झालं आहे आणि आता 6:30-7 वाजेपर्यंत उजेड असणार आहे. त्यामुळे ते खूपच छान वाटतं आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता म्हणजे काय आहे, आम्ही जातोय फिश मार्केटला. तर तुम्हालाही घेऊन जातो आणि तुम्हालाही समजेल आम्ही इकडनं फिश कुठून घेतो, कारण खूप महिने झाले फिश खाऊन आणि खूप इच्छा होती आमची फिश खायची. तर मग शेवटी ठरवलं की आज जाऊया, आणूया. आणि खूप हेक्टिक शेड्यूल चालू होता काही दिवसांपासून, त्यामुळे वेळ मिळत नव्हता जायला. तर आणि फिश मार्केट कसं जवळ नाही आहे, ते एक कोरियन एशियन स्टोर आहे, तिथे मिळतं, जे इथून अर्धा पाऊण तासावरचा रस्ता आहे इकडनं आमच्या घरापासून. त्यामुळे तिकडे जाऊ, फिश घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणजे उद्या तर त्याची फुल रेसिपी तुम्ही बघालच. उद्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये, आमच्या इथे ते उद्या असेल. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा व्हिडिओ बघत राहा, तर तुम्हाला ते फिश मार्केटसुद्धा दिसेल. आम्ही इकडनं ते कसं घेतो ते कळेल. आणि ती रेसिपीही तुम्हाला सांगते की माझी पद्धत कशी आहे रेसिपी बनवायची. माझी म्हणजे मम्मीची पद्धत ऑब्व्हियसली. सो पण ती मी फॉलो करते आणि तीच मला खूप आवडते. तर तेही तुम्ही बघाल. माझं फेवरेट फिश पॉम्फ्रेट, होपफुली आज ते मिळालं पाहिजे, कारण का ते लगेच संपतं असं असतं. सो लेट्स गो, आज तिथे जाऊया आणि बघूया फिश मार्केट. आम्ही फायनली मग पोचलो एच मार्टला आणि तिकडून सरळ गेलो फिश एरियाकडे. आणि तुम्ही आता बघू शकता की इकडे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत, जे मी आधी कधीही बघितले नव्हते तेही आहेत इथे. आणि हे आपलं पॉम्फ्रेट, जे इंडियन कॉट आहे, त्यामुळे ते अमेझिंग आहे. आणि बाकी सगळे इथे फिशेस तुम्ही बघू शकता. आणि तिथे तुम्हाला कुठला फिश हवा आहे तो सांगायचा, आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला कसा क्लीन करून हवा आहे, कसा साफ करून हवा आहे तेही तुम्ही सांगू शकतात. वरती नंबर्स आहेत. तर मी नेहमी नंबर 4 सांगते, जे हेड आणि गट जे ते सगळं क्लीन करून देतात. आणि मग इथे तो माणूस जो दिसत आहे तुम्हाला, इकडचा वर्कर, तो इथे मग प्रॉपर फिश कट करतो, त्याचं हेड कट करून देतो, आतून सगळं क्लीन करून देतो, त्याचं गट रिमूव्हल होतं आणि चांगलं वॉश वगैरे करून ते पॅक करून तो देतो. त्यामुळे त्याच्यानंतर हे पर पाऊंडप्रमाणे फिश असतं. सो पर पाऊंड जेवढे त्याचं वजन असेल त्या हिशोबाने ते प्राईस असणार. जसं आत्ता ह्याची प्राईस होती $8.99 पर पाऊंड. सो आता आम्ही 5 फिश घेतलेले. सो त्या हिशोबाने ते वजन करून ते कॅल्क्युलेशन त्या लोकांनी केलं आणि अकॉर्डिंगली प्राईस पे करायला लागली. सो असं होतं हे. इथे तुम्ही बघू शकतात की इथे फिश टँकमध्ये ही लाईव्ह फिश आहे. तर इथून तुम्हाला कुठले फिश हवे असतील तर तेही ते लोक इथून काढून देतात आणि ते तुम्ही क्लीन करून घरी घेऊन जाऊ शकता. So these are snow crab legs. Crab legs आणि हे कुठून आले? These are came from all the way from Atlantic Ocean. वाईल्ड कॉट आहे. Wild caught. Clearly says it's wild caught. Yeah. हे लॉबस्टर पण आहेत बघ. वाईल्ड सगळे लाईव्ह लॉबस्टर्स वाटतं मुंबईमध्ये राहतात. एकदम असे छोटासा पॉन्डमध्ये एकदम सगळे जवळ बसले. बघितलं तुम्ही काही फिश मार्केटमधून आम्ही काल फिश आणलेलं आहे, तर त्याचं आता मॅरिनेशन मी करून ठेवते आणि मग करी कशी करते तेही तुम्ही बघा.
तर पहिलं मॅरिनेशनसाठी इथे घेतलेले आहेत आम्ही पॉम्फ्रेट. त्याच्यात मी हा टाकते चिंचेचा फोड, टॅमरिंडचं पल्प असतो तो मी ह्याला लावणार आहे. त्याच्यानंतर हे आहे जिंजर गार्लिक आणि ग्रीन चिलीची पेस्ट. सो ही पेस्ट काही जण डायरेक्टली हे करतात, काय बोलतात त्याला, फक्त हळद आणि मसाला लावून संपवतात. सो हे जर ॲड ऑन केलं तुम्ही तर खूप चांगली टेस्ट येते. आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे लागणारे स्पायसेस आहेत ते आहे फक्त रेड चिली, सॉल्ट आणि टर्मरिक. सो हे 3च स्पायसेस लागणार आहेत. सो हे सगळं मी आता ह्याच्यावर लावून घेते. आता करीसाठी थोडेसे गार्लिक लागणार आहेत, कोकम लागणार आहे आणि कढीपत्ता लागणार आहे. तर गार्लिक थोडं क्रश करून घ्यायचं. तर इथे आल्यापासून आम्ही यूज करतोय अवॅकॅडो ऑइल, जे सगळ्यात चांगलं आहे. तर असं नाही आहे की त्याची टेस्ट वगैरे येते, काही टेस्ट येत नाही आणि कुकिंगसाठी बेस्ट आहे. फ्राईंगला पण यूज करू शकतो. तर जर मिळत असेल तुमच्या इथे सुद्धा तर आय वुड से की हे तुम्ही नक्की ट्राय करा. सो मी थोडंसं ऑइल, ते ऑइल थोडं गरम झालं की आपण हे सगळे 3 पदार्थ जे आहेत, 3 इन्ग्रेडियंट्स ते आपण त्याच्यात टाकूया. आता हे थोडा कढीपत्ता टाकूया, लसूण, जाईल थोडा आपला चिली पावडर, लाल मसाला. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यावर आहे. आणि ह्याच्यात मी आता टाकणार आहे जे पीसेस केलेले होते मॅरिनेटेड फिशचे, पॉम्फ्रेटचे, ते. फिशला स्टीम करायचं आहे. तर स्टीम करायची पद्धत म्हणजे एक तुम्हाला प्लेट घ्यायला लागेल. काचेची प्लेट तर नाही ठेवू शकत, तर आपण ही प्लेट ठेवलेली आहे. आणि हे कोकोनट मिल्क आहे. तर कोकोनट मिल्क, नारळाचं दूध त्याच्यावरती टाकून ठेवायचं, म्हणजे त्या स्टीमने हे वरती होईल. खाली फिश पण शिजेल आणि 2-3 मिनिटं हे पण चांगलं वाफ होईल आणि मग ते मिक्स करायचं. आता हे चांगलं स्टीम झालंय, तर हे आपण ह्याच्यात टाकून ठेवूया. अरे थांब, कलर आलेला आहे. ह्याला एक बॉईल आला की सॉल्ट टेस्ट करून बघू शकतो आणि सॉल्ट टाकून ही करी आपली होईल. ह्याला थोडासा सॉल्ट मी टाकेन, कारण का फिश मॅरिनेशन मध्ये पण सॉल्ट होतं. मस्त मॅरिनेट झालेला आहे. त्याला आपण जास्त नाही, तरच एकदम जेवढं स्टिक होईल तेवढंच. आणि मस्त वेगळी आपण आमचं हे फिश फ्राय रेडी आहे. आणि तुम्ही करी पण बघितली आम्ही कशी केली. आणि मी हे फिश फ्राय करत असेपर्यंत विक्रांतनी करीचे 2 बाउल सूप म्हणून तो पिऊन झालेला आहे. तर विक्रांत, कशी वाटली करी?
Delicious. डिलिशियस पास झालेला आहे, कारण का खूप महिन्याने आम्ही हे बनवलंय. सो ही मम्मीची रेसिपी होती आणि ही आम्हाला खूप आवडते आणि आमचे कझिन्स पण सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडते. तर ही जर तुम्ही आता बघितली असेल तर नक्की ट्राय करा आणि आम्हालाही सांगा की ही कशी वाटली. सो ह्याच रेसिपीच्या नोटवर आता आम्ही मस्त लंच करतो आणि तुम्हाला टाटा बाय बाय करतो, कारण का खूप भूक लागलेली आहे. सो जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओजसाठी नक्की पाहत राहा इंडियन इन USA. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.